ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपतये नमः. आता कवी आणि कवितेचं लिखाण किंवा कविता यात एक वेगळा आनंद, वेगळं वातावरण आणि वेगळी कला ही खरोखर सगळ्यांना सुख देणारी आहे, आनंद देणारी अशी कला आहे. आणि अनेक कलाकार कवी आहेत किंवा श्रोते आहेत, अनेक कवी हे कविता जेव्हा मनापासून ऐकतात, वाचतात, आनंद लुटतात, तेव्हा खरोखर म्हणजे कवी संमेलन एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं. अशाच एका कवी संमेलनावरून मला एक कविता लिहायची वाटली आणि मग मी कविता लिहिली. कविता म्हणजे काही टाइमपास नव्हे हो. कविता म्हणजे काही टाइमपास नव्हे. कविता म्हणजे कला आहे आणि ती एक ईश्वरी कृपा आहे. कविता मातेची कृपा ज्याच्यावर, त्याला कविता सुचतात भराभर. त्याला कविता सुचतात भराभर. ओम गम गणपते नमः. तर कवी संमेलनात बसलो होतो खुर्चीवर. कवी संमेलनात बसलो होतो मी खुर्चीवर. कविते साम्राज्य होते मात्र स्टेजवर. कवी संमेलनात बसलो होतो खुर्चीवर. कविते साम्राज्य होते मात्र स्टेजवर. कविते नाव उच्चारता सर्वत्र जय जयकार. कविते नाव उच्चारता सर्वत्र जय जयकार. कवी आपल्या नावाचा करी पुनरुच्चार. कवी आपला नावाचा करी पुनरुच्चार. प्रत्येक शब्दावर असे सर्वांचा जोर. प्रत्येक शब्दावर असे सर्वांचा जोर. इतरांना वाटे प्रत्येक शब्दावर असे सर्वांचा जोर. नव्हता कोणाला कसला मात्र अहंकार. नव्हता कोणाला कसला अहंकार. कविते शब्द होते सहज सुंदर. कविते शब्द होते सहज सुंदर. अर्थपूर्ण शब्द आनंदाला भर. अर्थपूर्ण शब्द आनंदाला भर. आपण कविता करावी साकार. आपण कविता करावी साकार. सुचले शब्द लिहिले मी कागदावर. सुचले शब्द लिहिले मी कागदावर. शब्द कवितेचे येऊ लागले मुखावर. शब्द कवितेचे येऊ लागले मुखावर. चला चला स्टेजवर शब्द आले कानावर. चला चला शब्द आले माझ्या कानावर. शीघ्र कवी स्पर्श झाला हळूवार. शीघ्र कवी स्पर्श झाला हळूवार कानावर. शब्द मुखातून निघाले मात्र भराभर. शब्द मुखातून निघाले भराभर. झाली माझी कविता साकार. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः.